रोगजनक जीवाणू आणि विषाणूंचा संसर्ग. ब्रॉयलर चिकनमध्ये अनेकदा रोगजनक जीवाणू आणि विषाणू असतात, जसे की स्विमवेल, ई. कोली आणि लिस्टरिया. या जीवाणू आणि विषाणूंमुळे फूड पॉइझनिंग होऊ शकते, ज्यामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि ताप होऊ शकतो. अँटीबायोटिक प्रतिरोध. ब्रॉयलर चिकनला वाढण्यासाठी अनेकदा अँटीबायोटिक्स दिले जातात. हे अँटीबायोटिक्स कोंबडीच्या शरीरात आणि मांसात राहू शकतात. जेव्हा लोक ब्रॉयलर चिकन खातात, तेव्हा ते या अँटीबायोटिक्सला उघड होतात. या अँटीबायोटिक्समुळे मानवांमध्ये अँटीबायोटिक प्रतिरोध निर्माण होऊ शकतो. हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ब्रॉयलर चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात संतृप्त आणि ट्रान्स फॅट्स असतात. या फॅट्समुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. कर्करोगाचा धोका वाढतो. ब्रॉयलर चिकनमध्ये कॅन्सरजन्य पदार्थ असू शकतात, जसे की हेटेरोसायक्लिक अमिनो ऍसिड HCA आणि पॉलिएरोमाटिन्स PAHs. या पदार्थांमुळे कर्करोग होऊ शकतो. लठ्ठपणा आणि वजन वाढणे. ब्रॉयलर चिकन हे उच्च कॅलरीज आणि कमी पोषक तत्वांचे पदार्थ आहे. जे लोक नियमितपणे ब्रॉयलर चिकन खातात त्यांना लठ्ठपणा आणि वजन वाढण्याचा धोका जास्त असतो. ब्रॉयलर चिकन खाण्याच्या संभाव्य दुष्परिणामांमुळे ते खाणे मर्यादित करणे किंवा टाळणे चांगले. ब्रॉयलर चिकनऐवजी देशी कोंबडीचे मांस खाणे हा एक चांगला पर्याय आहे. देशी कोंबडीचे मांस सहसा कमी प्रथिने आणि चरबीयुक्त असते आणि त्यात जास्त पोषक तत्वे असतात.